नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 10 आणि 11 पाहणार आहोत. सुरुवात करूया आपण पेज नंबर 10 पासून. पेज नंबर 10 वरती राईट द बिट्स व्हॅल्यू सेम क्लास वर्क दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 करूया. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बिट्सची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. वरचा अप्पर बिट्स एक टच झालेला आहे आणि खालचे दोन लोअर बिट्स या आन्सर बारला टच झालेले आहेत. याचा आन्सर 5, 6 and 7 होईल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये वरचा एक बीट आणि खालचा एक बीट या आन्सर बारला टच झालेला आहे. याचा आन्सर 5, 6. क्वेश्चन नंबर 3 मध्ये वरचा एकच बीट फक्त टच झालेला आहे. याचा आन्सर होईल 5. क्वेश्चन नंबर 4 मध्ये वरचा एक बीट जो आहे तो टच झालेला नाही, परंतु खालचे चारही बीट्स या आन्सर लाईनला टच झालेला आहे. म्हणून याचा आन्सर 1, 2, 3 and 4. क्वेश्चन नंबर 5 मध्ये वरचा जो बीट आहे तो टच झालेला नाही, खालचे 3 बीट्स या आन्सर लाईनला टच झालेले आहेत. म्हणून याचा आन्सर होईल 1, 2 and 3. क्वेश्चन नंबर 6 मध्ये वरचा बीट जो आहे तो टच झालेला नाही, परंतु खालचे दोन बीट्स या लाईनला टच झालेले आहेत आन्सर बारला. म्हणून याचा आन्सर 1, 2. क्वेश्चन नंबर 7 मध्ये वरचा अपर बीट टच झालेला नाहीये, खालचा फक्त एकच बीट टच झालेला आहे आन्सर बार वरती. याचा आन्सर होईल 1. क्वेश्चन नंबर 8 मध्ये वरचा बीट टच झालेला नाही, खालचा एक बीट टच झालेला आहे. म्हणून याचा आन्सर 1 होईल. क्वेश्चन नंबर 9 मध्ये वरचा जो बीट आहे तो टच झालेला नाही, खालचे दोन बीट्स टच झालेले आहेत. म्हणून याचा आन्सर 1 and 2. म्हणजे आन्सर आलं 2. क्वेश्चन नंबर 10 मध्ये वरचा बीट आन्सर बारला टच झालेला नाही, खालचे 3 बीट्स या आन्सर बारवरती टच झालेले आहेत. म्हणून याचा आन्सर होईल 1, 2, 3. क्वेश्चन नंबर 11 मध्ये वरचा बीट टच झालेला नाही, खालचे 4 बीट्स टच होत आहेत. म्हणजे याचा आन्सर 1, 2, 3 and 4. क्वेश्चन नंबर 12 मध्ये वरचा बीट जो आहे तो टच झालेला आहे, खालचे बीट्स टच झालेले नाहीत. याचा आन्सर होईल 5. क्वेश्चन नंबर 13 मध्ये वरचा एक बीट टच झालेला आहे आन्सर बारला आणि खालचा एक झालेला आहे. म्हणून याचा आन्सर 5, 6. क्वेश्चन नंबर 14 मध्ये वरचा एक बीट टच झालेला आहे, खालचे दोन बीट्स टच झालेले आहेत. म्हणून याचा आन्सर 5, 6, 7. पुढचा क्वेश्चन नंबर 15 वरचा जो बीट आहे तो टच झालेला आहे, खालचे चारही बीट्स टच झालेले आहेत. म्हणून याचा आन्सर होईल 5, 6, 7, 8 and 9. क्वेश्चन नंबर 16 मध्ये वरचा एक बीट टच झालेला आहे, खालचे 3 बीट्स टच झालेले आहेत. म्हणून याचा आन्सर होईल 5, 6, 7, 8. क्वेश्चन नंबर 17 मध्ये वरचा एक बीट टच झालेला आहे, खालचे दोन बीट्स टच झालेले आहेत. म्हणून याचा आन्सर 5, 6 and 7. क्वेश्चन नंबर 18 मध्ये वरचा बीट एक टच झालेला आहे, खालचा एक टच झालेला आहे. याचा आन्सर होईल 5, 1, 6. क्वेश्चन नंबर 19 मध्ये वरचा एकच बीट फक्त टच झालेला आहे आन्सर बारला, खालचे चारही बीट्स या आन्सर बारला टच झालेले नाहीत. म्हणून याचा आन्सर होईल 5. क्वेश्चन नंबर 20 मध्ये वरचा जो बीट आहे तो टच झालेला नाही, खालचे चारही बीट्स टच होत आहेत. म्हणून याचा आन्सर होईल 1, 2, 3 and 4. क्वेश्चन नंबर 21 मध्ये वरचा बीट टच झालेला नाही, खालचे 3 बीट्स टच होत आहेत. म्हणून आन्सर 1, 2 and 3. पुढे स्पीड रायटिंग आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेफ्ट हँड आणि राईट हँड यूज करून तुम्हाला 5 टाइम्स लिहायचं आहे. हे आपण पेज नंबर 10 कंप्लीट केलं. आता पुढे बघूया पेज नंबर 11. पेज नंबर 11 ला सेम राईट द बिट्स व्हॅल्यू दिले होमवर्क. स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर 1 पासून. क्वेश्चन नंबर 1 बघा. वरचा बीट टच झालेला नाहीये आन्सर बारला, खालचे दोन बीट्स टच होत आहेत. याचा आन्सर 2. सेकंड क्वेश्चन मध्ये आन्सर बारला वरचा बीट टच झालेला नाही, खालचा एक बीट टच झालेला आहे. याचा आन्सर 1. क्वेश्चन नंबर 3 मध्ये वरचा बीट आहे तो टच झालेला आहे आणि खालचे पण चारही बीट्स टच होत आहेत. म्हणजे आन्सर 5, 6, 7, 8 and 9. क्वेश्चन नंबर 4 मध्ये वरचा बीट आहे तो टच झालेला आहे आणि खालचे 3 बीट्स टच झालेले आहेत, म्हणून याचा आन्सर
5 6 7 8. क्वेश्चन नंबर 5 मध्ये वरचा एक बीट टच झालाय आणि खालचे दोन बीट्स टच झालेत म्हणून याचा आन्सर 5 6 7. क्वेश्चन नंबर 6 मध्ये वरचा एक बीट टच झालाय खालचा एक बीट टच झालाय आन्सर लिहिताना आपण 5 6. क्वेश्चन नंबर 7 मध्ये फक्त वरचा एकच बीट टच झालेला आहे त्याची व्हॅल्यू 5 असते म्हणून याचा आन्सर 5. क्वेश्चन नंबर 8 मध्ये वरचा अप्पर बीट टच झालेला नाही खालचे चारही बीट्स टच झालेले आहेत म्हणून याचा आन्सर 1 2 3 and 4. क्वेश्चन नंबर 9 मध्ये वरचा अप्पर बीट टच झालेला नाही खालचे 3 बीट्स टच झालेले आहेत म्हणून याचा आन्सर 1 2 3. क्वेश्चन नंबर 10 मध्ये वरचा अप्पर बीट टच झालेला नाही खालचे लोअर बीट्स 2 टच झालेले आहेत या आन्सर बार वरती म्हणून याचा आन्सर 1 2. क्वेश्चन नंबर 11 मध्ये वरचा अप्पर बीट टच झालेला नाहीये खालचा एकच बीट फक्त टच झालेला आहे म्हणून याचा आन्सर 1 होईल. क्वेश्चन नंबर 12 मध्ये आन्सर बारला वरचा अप्पर बीट आणि खालचे चारही बीट्स टच झालेले आहेत म्हणून याचा आन्सर 5 6 7 8 9. क्वेश्चन नंबर 13 मध्ये वरचा अप्पर बीट टच झालेला आहे आणि खालचे 3 बीट्स टच झालेले आहेत आन्सर बारला म्हणून याचा आन्सर होईल 5 6 7 8. क्वेश्चन नंबर 14 मध्ये वरचा अप्पर बीट टच झालाय आणि खालचे 2 बीट टच झालेत म्हणून याचा आन्सर 5 6 and 7. पुढचा क्वेश्चन नंबर 15 वरचा अप्पर बीट्स आणि खालचे लोअर बीट्स कुठलाही बीट्स याला टच झालेला नाही म्हणून याचा आन्सर होईल 0. क्वेश्चन नंबर 16 मध्ये वरचा अप्पर बीट्स टच झालेला नाही खालचा लोअर बीट्स मात्र एक टच झालेला आहे म्हणून या ठिकाणी आन्सर होईल 1. क्वेश्चन नंबर 17 मध्ये वरचा अप्पर बीट टच झालेला नाही परंतु खालचे 2 बीट्स ह्या आन्सर बारला टच झालेले आहेत म्हणून याचा आन्सर होईल 1 2 2 आन्सर. क्वेश्चन नंबर 18 मध्ये अप्पर बीट टच झालेला नाही खालचे लोअर बीट्स 3 टच झालेले आहेत म्हणून याचा आन्सर 1 2 3. क्वेश्चन नंबर 19 मध्ये वरचा अप्पर बीट आणि खालचे लोअर बीट्स ह्या आन्सर बारला टच झालेले नाहीत म्हणजेच या क्वेश्चन नंबर 19 मध्ये आन्सर बार वरती कुठलेही बीट टच झालेले नाहीत म्हणून याचा आन्सर होईल 0. क्वेश्चन नंबर 20 मध्ये अप्पर बीट्स फक्त टच झालेला आहे खालचे लोअर बीट्स टच झालेले नाहीत म्हणून याचा आन्सर होईल 5. क्वेश्चन नंबर 21 मध्ये अप्पर बीट्स वरचा एक टच झालेला आहे आणि लोअर बीट्स खालचा एक टच झालेला आहे म्हणून याचा आन्सर होईल 5 आणि 1 6. मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा स्पीड रायटिंग लेफ्ट हँड साइडला 1 ते 9 अंक 5 वेळेस लिहायचे आहेत लेफ्ट हँड यूज करायचा आहे. राईट हँड साइडला 1 ते 9 अंक तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत 5 वेळेस हे लिहिताना तुम्हाला राईट हँडचा यूज करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेज नंबर 10 आणि 11 कंप्लीट केलेला आहे. एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही बीट्सची व्हॅल्यू लिहित आहात त्यावेळेस फक्त लक्षात घ्या की वरचा जो बीट आहे अप्पर बीट्स तो टच झालेला असेल तर त्याची व्हॅल्यू 5 घ्यायची आणि खालचे किती बीट्स टच होत आहेत ते बघायचं. प्रत्येकाची व्हॅल्यू 1 1 असते. जेवढे बीट्स टच होत आहेत वरच्या आन्सर लाईनला त्यानुसार त्याची व्हॅल्यू ठरवायची असते.